हरिओम. आपण कालपर्यंत दुर्योधनाने आचार्य भीष्मांना युद्ध करण्याकरता कोण कोण आलेले आहेत पांडवांच्या पक्षांमध्ये त्याचं वर्णन करून सांगितलं होतं. पांडवांकडून युद्ध करण्याआधी आपण पाहिलं की धृष्टद्युम्न आलेला होता, त्यानंतर भीम होता, अर्जुन, युयुधान म्हणजे सात्यकी, विराट राजा आणि महारथी द्रुपद राजा. त्याचप्रमाणे दृष्टकेतू, चेकितान, महाशक्तिशाली काशीराज, पुरुजित, कुंतीभोज ही सर्व त्या नरश्रेष्ठांची नावं आहेत, वीरश्रेष्ठांची नावं आहेत. असे अनेक नरश्रेष्ठ आणि त्यामध्ये शैब्य अत्यंत पराक्रमी असलेला युधामन्यू, वीर्यवान म्हणजे महाशक्तिशाली उत्तमौजा, त्याचप्रमाणे सुभद्रेचा मुलगा म्हणजे अर्जुनाचा देखील मुलगा अभिमन्यू, द्रौपदीचे 5 पुत्र, असे अनेक रथी महारथी पांडवांच्या बाजूंनी युद्ध करायला आलेले होते. ही सर्व माहिती दिली दुर्योधनाने भीष्माचार्यांना, आणि आता तो सांगतो की आपल्या कौरव सैन्यामध्ये कौरवांच्याकडून कोण कोण युद्ध करण्याकरता आलेले आहेत. आज आपण 7वा श्लोक सुरू करतो आहे. श्लोक क्रमांक 7, पहिल्या ओळीतला अर्धा भाग, नंतर दुसरा भाग, पुन्हा दुसऱ्या ओळीतला अर्धा भाग आणि पुढचा भाग, असा आपण त्याचा उच्चार करणार आहे. अस्माकं तु विशिष्टाये, अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, तान्निबोध द्विजोत्तम. पूर्ण वेळ आपण ऐकूया. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम. आपण या ठिकाणी अस्माकम असा उच्चार नाही केला, अस्माकन केला आहे, कारण पुढे अक्षर आलेलं आहे त, त्याचं शेवटचं अक्षर आहे त त द द न, म्हणून आपण न सारखा उच्चार केला. अस्माकं तु विशिष्टाये, पण न चा उच्चार पूर्ण नाही करायचा. दुसऱ्या वेळी आपण जाऊया. नायका मम सैन्यस्य, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते, संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. इथे देखील थवर अनुस्वार आहे, त्याचाही उच्चार न सारखा करायचा. संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते.
आपण पूर्ण ऐकूया. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. दोन्ही वेळा पण ऐकूया. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. पहिल्या ओळीत पहिला शब्द आहे अस्माकम. अस्माकमचा अर्थ आहे आमच्या पक्षात. सांगणारा दुर्योधन आहे, त्यामुळे आमच्या याचा अर्थ कौरवांच्या पक्षामध्ये. तू म्हणजे परंतु. तूचा अर्थ आहे परंतु. नंतर विशिष्टा. विशिष्टाचा अर्थ आहे विशिष्ट, विशेष आणि प्रमुख. विशेष बलशाली, प्रमुख बलशाली असा त्याचा अर्थ आहे. अनेक वचन आहे ते विशिष्टाहा. त्यानंतर शब्द आहे ये. ये म्हणजे जे. येचा अर्थ आहे जे. पुढच्या शब्दामध्ये दोन शब्द आलेले आहेत. तान्निबोध. त्यामध्ये पहिला शब्द आहे तान. तान म्हणजे त्यांना. तान म्हणजे त्यांना. त्यांना म्हणजे जे आपल्या सैन्यामध्ये सैन्य आलेले आहे, सैनिक आलेले आहेत, वीर योद्धे आलेले आहेत, बलशाली आलेले आहेत, त्यांना. तानचा अर्थ आहे त्यांना. निबोध. निबोधचा अर्थ आहे नीट समजून घ्या. नीट समजून घ्या. कोणा सांगतोय दुर्योधन? पुढे शब्द आलेला आहे भीष्माचार्यांकरता द्विजोत्तम. द्विजोत्तमचा अर्थ आहे हे ब्राह्मण श्रेष्ठा. संबोधन आहे ते, म्हणून आपण हे वापरायचं. हे ब्राह्मण श्रेष्ठा. द्विज म्हणजे ब्राह्मण. द्विजचा अर्थ आहे ब्राह्मण. आणि दुसरा शब्द आलेला आहे उत्तम. उत्तम म्हणजे श्रेष्ठ, म्हणून द्विजोत्तमचा अर्थ आला ब्राह्मण श्रेष्ठ. द्विज शब्दाचा इथे अर्थ आहे ब्राह्मण. खरं त्यामध्ये देखील दोन शब्द आहेत. द्वि म्हणजे दोनदा आणि ज म्हणजे जन्मणारा. ज्याचा जन्म दोनदा होतो त्याला म्हणतात द्विज. असे तीन द्विज आहेत. तीन द्विज म्हणजे तिघांचा जन्म आहे ते दोनदा होतो. त्यापैकी पहिला आहे ब्राह्मण. त्याचा दोनदा जन्म कसा होतो? तर पहिल्यांदा आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर त्याचा पहिला जन्म, आणि नंतर मौजी बंधन. मौजी बंधन म्हणजे मुंज झाल्यानंतर, उपनयन संस्कार झाल्यानंतर त्या बालकाचा दुसरा जन्म होतो, म्हणून ब्राह्मणांना द्विज म्हणतात. त्यानंतर द्विज शब्द आणखी एकाला लागू आहे, पक्ष्यांना. जे पक्षी आहेत आकाशात उडणारे, त्यांचा पण जन्म दोनदा होतो. पहिल्यांदा अंड्यातून. कोणतीही पक्षी पिलाला जन्म देत नाही. पहिलं अंड असते, त्यामुळे तो पक्ष्याचा पहिला जन्म. आणि दुसरं अंड्यातून बाहेर आल्यानंतर हा त्याचा दुसरा जन्म, म्हणून पक्ष्यांना द्विज म्हणतात. आणि तिसरा अर्थ आहे आपले दात. आपल्याला विचार करा, जेव्हा आपण जन्माला आलो त्यावेळेला दात नव्हते, कालांतराने आले. आणि ते देखील दात
काही दिवसानंतर, काही वर्षानंतर पडून त्यानंतर दुसरे दात पुन्हा येतात. मग पहिले जे दात असतात त्याला आपण म्हणतो दुधाचे दात. ते पडतात आणि नंतर पुन्हा नवीन येतात. त्यामुळे दातांना देखील द्विज म्हटलेलं आहे. पण आपण इकडे लक्षात ठेवायचं की हा द्विज शब्द आलेला आहे ब्राह्मणासाठी. भीष्माचार्य ब्राह्मण होते, श्रेष्ठ ब्राह्मण, म्हणून त्यांना म्हटलेलं आहे द्विजोत्तम. पुढे शब्द आहे नायका. नायका हा अनेक वचन आहे. नायक म्हणजे नायक, ज्याला आपण पुढारी म्हणतो, नेता म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. नायक हा म्हणजे नेता, पुढारी. मम, मम म्हणजे माझ्या, ममचा अर्थ आहे माझ्या. सैन्यस्य, सैन्यस्यचा अर्थ आहे सैन्याचे, सैन्याचे. नंतर शब्द आहे संज्ञार्थम. संज्ञार्थम आपण उच्चार करताना संज्ञार्थन केला होता, कारण पुढे त आलेला होता. इथे आपण एकच शब्द घेतो आहे, त्यामुळे त्याचा उच्चार करायचा आहे संज्ञार्थम, म्हणजे समजण्यासाठी, समजण्यासाठी. पुढे दोन शब्द आहेत. तान म्हणजे त्यांना, वर आलेला होता शब्द. तान म्हणजे त्यांना. आणि दुसरा शब्द आहे ब्रवीमी. ब्रवीमीचा अर्थ आहे मी सांगतो, मी सांगतो. ते म्हणजे कोणा सांगतो, तर तेचा अर्थ आहे तुम्हाला, आपणाला. भीष्माचार्य आदरणीय आहे, त्यामुळे आदरणीय व्यक्तीसाठी आपण आपणाला शब्द वापरायचा. तर दुर्योधन वर्णन करतो आहे आता कौरव पक्षामध्ये जे जे मोठे मोठे योद्धे आलेले आहेत त्यांची तो नावं सांगणार आहेत. परंतु अगोदर त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं, आपण त्या श्लोकाचा अर्थ बघूया. हे ब्राह्मण श्रेष्ठा, द्विजोत्तमा, आपण तिथून सुरुवात करायची. हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुम्हाला समजण्यासाठी, तुम्हाला कळण्यासाठी आमच्या सैन्याचे नेतृत्व करण्यात, आमच्या सैन्याचे म्हणजे कौरव पक्षाचे, कौरव पक्षातील सैन्याचे नेतृत्व करण्यात जे विशेष प्रमुख, विशिष्ट हा आपण अर्थ पाहिला तर विशेष बलशाली, विशिष्ट प्रमुख जे आहेत त्यांना तुम्ही नीट समजून घ्या, त्यांना तुम्ही नीट समजून घ्या. आपणाला समजण्यासाठी, पुढे तू सांगतो, आपणाला समजण्यासाठी माझ्या सैन्याचे जे नायक आहेत, माझ्या सैन्याचे जे नायक आहेत, म्हणजे जे सैन्याधिकारी आहेत, सैन्याचे अधिकारी, सेनानायक, सेनापती, ते मी तुम्हाला सांगतो. असा या 60व्या श्लोकाचा अर्थ. आपण त्याचा उच्चार करूया, उजळणी करूया. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. पुढचा श्लोक 8वा. भवान् भीष्मश्च कर्णश्च, भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः
कृपश्च समितिंजयः. इथे पण उच्चार समितिम असा नाही होत, कारण पुढे अक्षर आलेलं आहे ज, ते आहे च च ज ज, आणि पुढे येतो य, य नाही य य, अनुनासिक अक्षर आहेत, त्यामुळे त्याचा उच्चार आहे समितिंजयः. कृपश्च समितिंजयः. पूर्ण ऐकूया. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः. पुढची ओळ. अश्वत्थामा विकर्णश्च अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च सौमदत्तिस्तथैव च. अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. आपण दोन्ही ओळी ऐकूया. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः. अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. पहिल्या ओळीमध्ये जो पहिला शब्द आहे त्यामध्ये एकूण 3 शब्द आलेले आहेत. पहिला शब्द आहे भवान, आदरार्थी सर्वनाम आहे. भवान म्हणजे आपण स्वतः. आपण स्वतः कोण आहेत ते? भीष्म म्हणजे पितामह भीष्म. भवान भीष्म म्हणजे आपण स्वतः पितामह भीष्म. विसर्गाचा श झालेला आहे म्हणून भीष्म असा उच्चार होतो. च म्हणजे आणि, आपण पाहिलं मागच्या 2-3 श्लोकामध्ये, आणि पुढे पण ते श्लोक शब्द येणार आहेत. च म्हणजे आणि, पुढे परत 2 शब्द आहेत. कर्ण हा च, कर्ण आणि, आणि कोण? कृप हा च, कृपश्च म्हणजे कृप हा च, कृपाचार्य. कृपाचार्य च आलेल्या परत. आणि कोण? समितिंजय. हे नाव नाही आहे. समितिंजयाचा अर्थ आहे संग्रामात सतत विजयी असलेले, युद्धामध्ये नेहमी विजयी झालेले, असा त्याचा अर्थ आहे. विशेषण आहे. कोणासाठी विशेषण आहे? आपण जाऊया पुढच्या वेळेमध्ये. अश्वत्थामा, अश्वत्थामाचा अर्थ वेगळा नाही, ते नाव आहे. अश्वत्थामा हे नाव आहे. द्रोणाचार्यांचा मुलगा, त्याचं नाव होतं अश्वत्थामा. पुढे अजून कोण आलेला आहे? विकर्णश्च. विकर्ण हा च, विकर्ण हे नाव आहे. च म्हणजे आणि. पुढे जो शब्द आहे त्यामध्ये आपल्याला एकूण 4 शब्द दिसतात. सौमदत्ती. सौमदत्ती म्हणजे सोमदत्ताचा मुलगा. सोमदत्ताचा मुलगा, त्याचं नाव आहे भूरिश्रवा. भूरिश्रवा. नंतर शब्द येतो
तथा, तथा म्हणजे त्याप्रमाणे, तथा म्हणजे त्याप्रमाणे. नंतर शब्द येतो एव. एव म्हणजे खरोखर, एवचा अर्थ आहे खरोखर. आणि पुन्हा शब्द आलेला आहे च म्हणजे आणि, चचा अर्थ आहे आणि. तर आता दुर्योधन सांगतोय भीष्माचार्यांना प्रमुख कोण आहेत. तो सांगतो भवान भीष्म म्हणजे आपण स्वतः, आणि कर्ण, आणि संग्रामात युद्धामध्ये नेहमी विजयी झालेले कृपाचार्य, त्याचप्रमाणे अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्ताचा मुलगा सोमदत्त पुत्र भूरिश्रवा, हे असे सर्वजण नेहमी युद्धामध्ये विजयी झालेले वीर आहेत. असे असाधारण जे योद्धे आहेत त्यांचा दुर्योधनाने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. इथे पहिल्या वेळेमध्ये कर्ण आहे आणि दुसऱ्या वेळेमध्ये विकर्ण आहे. तर यामध्ये फरक असा आहे की कर्ण हा पाहिला गेला, खरा पाहिला गेला तर तो पांडवांचा भाऊ आहे, 6वा पांडव म्हणून ओळखला जातो. परंतु तो कौरव पक्षामध्ये होता म्हणून त्याला नाव घेतलं त्याचं दुर्योधनाने आमच्या पक्षात, आपल्या पक्षात. आणि विकर्ण हा कौरव पक्षातलाच आहे, मूळचाच कौरव पक्षातला आहे. आणि जे 100 कौरव होते त्यामधला हा विकर्ण आहे, द्रोणाचार्याचा भाऊ आहे. त्यानंतर आपण आता पाहिलं भूरिश्रवा हा एका राजाचा मुलगा आहे. बाहुक हा त्याचं नाव आहे, बाहुक त्या राजाचा मुलगा आहे. मग कर्ण जो आहे तो पांडव असताना देखील त्याला पांडव म्हटलं जात नाही. तो पांडवांचा सावत्र भाऊ होता. त्यांचे वडील पांडू म्हणून त्यांना पांडू म्हणतात. धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, धर्माला युधिष्ठिर पण म्हणतात. हे कुंतीचं पांडूशी ज्यावेळेस लग्न झालं त्यानंतर तिने या 5 जणांना जन्म दिला होता. आणि तत्पूर्वी कर्णाचा जन्म झालेला होता. त्यामुळे त्याला पांडव म्हटलं जात नाही. तो इतिहास फार वेगळा आहे. कर्णाचा जन्म झाला कुंतीचा लग्नाच्या पूर्वी वगैरे, आपल्या त्याची इथे काही जास्ती माहिती घ्यायची नाही आहे. फक्त एवढंच आहे की तो पांडव असताना देखील पांडुपुत्र म्हणून ओळखला जात नव्हता. तेव्हा अशा रीतीने मोठे मोठे योद्धे कोण कोण आलेले आहेत ते या ठिकाणी दुर्योधनाने आपले सेनानायक आदरणीय पितामह भीष्म यांना त्यांची नावं सांगितलेली आहेत. अजूनही बरेच जण आलेले आहेत. ते केवळ दुर्योधनासाठी युद्ध करण्यासाठी आलेले आहेत, त्याच्यासाठी युद्ध करण्यात आलेले आहेत. आणि आपल्याला याची माहिती पुढच्या श्लोकात भगवान करून देणार आहेत. तेव्हा आपण आज जे 2 श्लोक शिकलो त्याची उजळणी करूया. श्लोक क्रमांक 7 आणि 8. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते। भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। हरि ओम।